मागील सभेचे जे प्रश्न त्यांनी जे मांडलेले असतात त्याच्यावरती चर्चा झालेली असते, ते मिनिट्सच या इतिवृत्तामध्ये नसल्याने सदरची सभा आज तहकूब केलेली आहे. मला नाही घाबरू आणि मी कशाला घाबरू या पद्धतीचं कामकाज या अंबरनाथ नगर परिषदेमध्ये जाणीवपूर्वक प्रशासनाला हाताशी धरून हे भाजप आणि मित्रपक्ष करत आहेत असा आमचा आरोप आहे. अंबरनाथ शहराचा विकास करण्यासाठीच नगरसेवकांना नागरिकांनी निवडून दिलेले आहे. याची जाण प्रत्येक नगरसेवकाला असणं आहे, परंतु आमची सत्य परिस्थितीमध्ये जर आमचे मिनिट्सच जर या इतिवृत्तामध्ये येत नसतील तर मग चर्चा सभागृहामध्ये चर्चा ज्या झालेल्या आहेत हे जाणीवपूर्वक हे मिनिट्स गहाळ केले प्रशासनानं, त्याच्यामुळे आजची सभा ही सर्वानुमते आम्ही तहकूब केलेली आहे. त्यामुळे आहे हे मान्य आहे, कारण ते संख्याबळ आम्ही सभागृहामध्ये सिद्धही केलेले आहे, परंतु संख्याबळाचा आधार घेऊन आम्ही कुठलेही विषय रद्द करत नाही आहे. प्रशासनाच्या गलतान कारभारामुळे व प्रशासनाला हे सत्ताधारी जे आहेत म्हणजे भाजप आणि मित्रपक्ष हे त्यांना सहकार्य करत आहे आणि त्यांच्या दबावामुळे प्रशासन हे गलतान कारभार करत आहे. त्याच्यामुळे आम्ही या सभेला तहकूब केलेले आहे. सांगतो, अंबरनाथ शहरामध्ये आज गेले 25 वर्ष शिवसेनेची सत्ता आहे आणि या अंबरनाथ शहराचा कायापालट आमचे लाडके खासदार आदरणीय संसदरत्न श्रीकांत शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब, तसेच आमचे आमदार यांच्या या प्रयत्नातून पाठपुराव्यातून शेवडे करोड रुपयाचा निधी या अंबरनाथ शहरामध्ये आणलेला आहे आणि त्याच्यामुळेच हा अंबरनाथ शहराचा विकास झालेला आहे. पूर्वी या अंबरनाथ शहरामधले जे रस्ते होते ह्या रस्त्यांची दुरावस्था एवढी होती की इथून जर लादी नाक्यावरती जायचं असेल तर 15-15 मिनिटाचा कालावधी जायचा, परंतु आज ती परिस्थिती नाही आहे. आज संपूर्ण शहरातले रस्ते, इव्हन छोट्या छोट्या 10-15 फुटाचे रस्ते सुद्धा कॉन्क्रीट करण्याचं काम या शिवसेनेच्या माध्यमातून अंबरनाथ शहरामध्ये झालेलं आहे. बघा, तो लोकशाहीने दिलेला प्रत्येकाला अधिकार आहे. आम्हाला आमचं मत मांडण्याचा अधिकार आहे, त्या पद्धतीने त्यांना त्यांचं मत प्रदर्शन करायचं आहे. परंतु आज महाराष्ट्रात आणि केंद्रामध्ये शिवसेना आणि भाजप एकत्र सत्तेमध्ये आहे, याची जाण त्यांना असणं गरजेचं आहे. जर आमचा त्यांनी काल निषेध केला आहे, त्यामध्ये आमच्या शिवसेनेचं जे चिन्ह आहे धनुष्यबाणाचं, त्याच्यावरती त्यांनी क्रॉस असं हे केलं होतं, तर हे चुकीचं आहे.